नमस्कार. सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्व या पत्रकार परिषदेला आलात. खरं तर आज पत्रकार परिषदेत माझ्यासोबत जे फलटणचे दिगंबर आगवणे त्यांचं देखील कुटुंब आज बसलेलं आहे. आणि परवा जी पत्रकार परिषद फलटणमध्ये झाली त्यात माजी खासदाराचे मी पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी जे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला असेल सुषमाताई अंधारे आला असेल आम्हाला जे शिवीगाळी केली, आमचे चमडे काढायची भाषा जी मस्तवाल भाषा केली, त्याबद्दल किमान माजी खासदार रणजित दादा नाईक निंबाळकर यांनी सुषमाताई अंधारेची तरी माफी मागितली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी काही संशय व्यक्त केले. सातत्यानं डॉक्टर संपदा मुंडेंचा हत्या का आत्महत्या हा प्रश्न निर्माण झालेला असताना त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत माझा एक फोटो दाखवला आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हणलं की महबूब भाई इथं येऊन गेले आत्ताच आणि हे सगळं ठरलं. तर हा फोटो रघुनाथ राजे निंबाळकरांना मी भेटलेलो, रणजित दादाला काय कुठून आभाळातून भेटलेला नाही. तर त्या फोटोची पोस्ट ही माझ्या फेसबुक अकाउंटला आहे, ती डिलीट केली नाही. आता माझ्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरला जाऊन तुम्ही बघू शकता. 8 सप्टेंबरला मी त्यांना भेटलो. कधी भेटलो? 8 सप्टेंबरला. रणजित दादा तुमच्या माणसाने तुम्हाला एकच फोटो दिला, फक्त आम्ही दोघं उभा राहिलेलो. पण त्या पोस्टमध्ये 3 फोटो आहेत आणि त्यात मी पोस्टमध्ये माझ्या अकाउंटवर, ऑफिशियल अकाउंटवर कॅप्शन लिहिलंय की आज फलटण जिल्हा सातारा येथे श्री रघुनाथ राजे नाईक निंबाळकर कंसात पिट्टू बाबा यांची सदिच्छा भेट घेतली 8 सप्टेंबरला. 8 सप्टेंबरला काय संपदाने सांगितलं होतं मी आत्महत्या करणार आहे आम्हाला त्याच्या अगोदर. आणि मी हेही सांगतो त्या 8 सप्टेंबरला जी आमची चर्चा झाली, तुम्ही म्हणला ना नार्को टेस्ट करायची रणजित दादा, तर त्या 8 सप्टेंबरला मी जे रघुनाथ राजेंना भेटलो त्यात रणजित सिंह नाईक निंबाळकर ह्यांचा र देखील आम्ही उच्चारला नाही. आमची जी सगळी चर्चा झाली त्या चर्चेत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर ह्यांना प्रचंड राजघराण्याच्या बद्दलचं नॉलेज आहे आणि ती सगळी माहिती आम्ही घेत होतो. आणि त्यांचं आदरणीय पवार साहेबांच्यावर प्रेम आहे. आणि तुम्ही जर बघितला या फोटोत, मी खाली बसलेलो होते, तुम्ही मुद्दामून दाखवला नाही पण मी दाखवतो. तर माझ्या हातात एक स्लॅम बुक आहे. ते बुकमध्ये त्यांच्या हैदराबादची जी त्यांच्या नातेवाईकाची हवेली आहे त्या हवेलीचे फोटो मी त्या ठिकाणी बघतोय. म्हणजे साधारण आमची चर्चा ही कशावर झाली असेल हे तुमच्या लक्षात येईल. आणि दुसरं, रघुनाथ नाईक निंबाळकर ह्यांना मी का भेटलो, ह्यांचा माझा संपर्क कधीपासून आहे तर ज्या दिवशी आमचा पक्ष फुटला आणि रामराजे नाईक निंबाळकर हे अजितदादाच्या राष्ट्रवादीत गेले, त्यानंतर मी रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांचं फेसबुकचं स्टेटस बघितलं आणि ते स्टेटस काय होतं ते आता पण आहे, त्यांनी डिलीट केलं नाही. तर ते स्टेटस असं होतं, ऑलवेज शरद पवार साहेब अंटिल आय डाई बट माय फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. हे आताही रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या फेसबुकला त्यांच्या स्टेटसला तुम्हाला दिसून येईल. आणि जो माणूस शरद पवार साहेबांवर एवढा प्रेम करतो त्या माणसाला मी पक्ष फुटल्याच्या नंतर स्वतः फोन केला. त्याच्यानंतर अनेक वेळा आमच्या फोनवर चर्चा झाल्या आणि चर्चा झाल्यावर आमचं भेटायचं असं अनेक वेळा ठरलं, पण योग येत नव्हता. योगायोगानं 7 तारखेला सप्टेंबरला मी इस्लामपूरला गेलो होतो आणि इस्लामपूरला 7 सप्टेंबरला एक कार्यक्रम होता, त्याची देखील पोस्ट आहे. फक्त ते रात्री कार्यक्रम होता. पिरुवाली पुणेकर म्हणून एक इस्लामपूरचे नगरसेवक आहेत, त्यांच्या कार्यक्रमाला मी रात्री गेलो 7 तारखेला. जयंत पाटील साहेब आणि मी त्या कार्यक्रमाला होतो, त्याची देखील पोस्ट आहे, तुम्ही बघू शकता. 7 तारखेला रात्रीची पोस्ट आहे, फक्त मी 8ला अपलोड केली. त्यानंतर त्या 8 तारखेला मी वाळवा तालुक्यात रोजावाडीची दर्गा आहे तिथं जाऊन भेट दिली. ही पोस्ट माझ्या फेसबुक अकाउंटला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच 8 तारखेला मी आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे राजाराम बापू सहकारी पतसंस्थेला भेट दिली 8 तारखेला, ते देखील तुम्ही बघू शकता. आष्टा येथले माजी नगरसेवक शकील भाई यांच्या हॉटेलला मी भेट दिली, हे तुम्ही बघू शकता. त्याच 8 तारखेला मी
बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे युवक कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांची देखील भेट घेतली आणि येताना मी फलटण मार्गे गावाकडे बारामती मार्गे आलो. मूळ माझा प्रश्न आहे की रघुनाथ राजेंना मी एकटा भेटत नाही, त्यांच्या इतिहासाची माहिती घ्यायला आता नुकतंच फक्त विषय निघाला म्हणून सांगतो. इंद्रजित सावंत नावाचे इतिहासकार आहेत, त्या इतिहासकाराने लिहिलंय फलटण मराठ्यांचा शंभू राजा इतिहास, ज्याच्या काळजाचा विषय आहे, ज्याच्याकडे जुन्या मौल्यवान गाड्याचा मोठा संग्रह आहे, अशा सच्च्या राजाची भेट, चर्चा, नव्या माहितीची भर. जोहार रघुनाथ राजे नाईक निंबाळकर 31/10/2025 आत्ता भेटलेत इंद्रजित सावंत. म्हणजे असे लोक रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांना भेटतात. मी भेटलो, याच्यात गैर काही नाही. आणि आम्ही आज नाही, पक्ष फुटल्यापासून बोलतोय, त्याच्या अगोदर कधी बोलत नव्हतो. आता राहिला विषय, मूळ विषय नार्को टेस्टचा, तर माझी तयारी आहे. रणजित दादा, मुंबईमध्ये तुम्ही पैसे भरणार आहे, त्याच्यामुळे मला ती चिंता नाही. मुंबईत आपण नार्को टेस्ट करू, लाईव्ह डिटेक्टिव्ह चाचणी करू, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या हेतूवर शंका आहे ना. महबूब शेख हा कुणाच्या हाताचा बोलका बावला कधीही झाला नाही, आणि आजपर्यंत मला कुणीही तू हे बोल किंवा हे बोलू नको असं कुणीही म्हणू शकत नाही. आणि कुणाच्या ते काय म्हणतात रसद बिसद, तर माझी नार्को टेस्ट करा, हो लाईव्ह डिटेक्टिव्ह करा, मुंबईत करा, तारीख फक्त 2-3 दिवस अगोदर कळवा, एवढीच माझी विनंती आहे. पण त्या नार्को टेस्टच्या अगोदर तुमची नार्को टेस्ट झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे काही विषय आहेत, आता तुम्ही काय केलं, कशी जगलरी करताय बघा. त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी संपदाताईचं एक पत्र वाचलं. ते पत्र कसं अर्धवट वाचलं, जे जुलैमध्ये ऑगस्टमध्ये त्यांनी जे तक्रारीचा चौकशी समितीला खुलासा केला, ते पत्र कसं अर्धवट वाचलं तुमच्या प्रेसमध्ये हे बघा. त्या पत्रात त्यांच्या खात्याअंतर्गत पोलिसांच्या तक्रारीविषयी चौकशी चालली होती. काय चालली होती चौकशी? त्या चौकशीमध्ये त्या ताई काय म्हणतायत की माननीय खासदार यांचे 2 PA त्या ठिकाणी आले होते. त्यांनी मला खासदारांना फोनवर बोलणं करून दिलं. मी खासदार सरांना खासदार सरांनी विचारणा केली की पोलिसां कर्मचाऱ्यांनी आपल्याविषयी कंप्लेंट आहे, त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे का? तेव्हा त्यांनी असे सांगितले की आरोप चुकीचे आहेत, असे माझ्याकडून होणार ना, पुन्हा होणार नाही. त्यांना मी हमी दिली. एवढंच वाक्य मास्टर माइंडला सापडलं. आणि तो खासदार वाक्य ते कधी 4 महिन्याचं, ते मेडिकल डॉक्टर आहेत. जेव्हा मी इथे कदम वगैरे आणतो ना, आता त्यांनी जे वाचून दाखवलं ना, त्यातली ओळ कोणती खाल्ली हे मी तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं, तेव्हा मी त्यांना फोनवर माननीय खासदार यांचे 2 PA व त्यांनी मला बोलणे करून माननीय खासदार बोलत आहेत असे सांगितले. तेव्हा मी त्यांना फोनवर बोलले असताना माननीय खासदार सरांनी मला विचारणा केली. पोलीस कर्मचारी त्यांची कंप्लेंट अशी आहे की तुम्ही बीडचे असल्यामुळं तुम्ही आरोपी यांना फीड देत नाही, असे पोलिसांचे आरोप आहेत. तुम्ही बीडचे असल्यामुळं तुम्ही आरोपींना फीड देत नाही. हे वाक्य का नाही घातलं खासदार साहेब? हे वाक्य का काढलं आणि पुढचं वाक्य तुम्ही काय घेतलं? तेव्हा त्यांना जुने आरोप चुकीचे आहेत व इथून पुढे असे आरोप होणार नाहीत अशी मी त्यांना हमी दिली. या उत्तर मी पोलीस निरीक्षक महाडिक सर यांना फोनद्वारे पोलिसांनी केलेल्या आरोपाची विचारणा केली असता त्यांनी मला उडवाउडीचे उत्तर दिले व माझा काही संबंध नाही असे सांगितले. व मी जे बोलले तेव्हा त्यांनी माझी तक्रार न घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मी माझ्या जीवाला जर काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण हे देखील चौकशी समितीत तिनं सांगितलंय. पण ते खासदार कोण? तुम्ही म्हणता माझी खासदार आहे, चांगली गोष्ट आहे. ते खासदार कोण आणि त्यांचे 2 PA कोण? रणजित दादा, याच्यासाठी तुमची देखील नार्कोमध्ये हा विषय आला पाहिजे की कोण खासदार आहेत, कोणते खासदार हे त्या ठिकाणी फोनवर संपदाशी बोलले
आणि ते कोण पीए होते ज्यांनी फोन लावून दिला? तर तुमच्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. नार्को टेस्ट मध्ये ते खासदार तुम्हीच आहेत का लाईव्ह डिटेक्टिव्ह मध्ये? याचं देखील हा प्रश्नाचं पहिलं उत्तर आलं पाहिजे. त्याच्यानंतर हा जो तिचा रिपोर्ट आहे सुसाईड रिपोर्ट, याच्यात त्यांनी काय म्हणलंय? माननीय महाडिक सरांच्या पत्राप्रमाणे मी इलेक्ट्रिक डीपी चोरीतील ऊसतोड मुकादम, मी परत रिपीट करतोय, मी ऊसतोड मुकादम, त्यांना फीट न दिल्याचे आरोप, त्यांनी मला सविस्तर माहिती द्यावी व अशी विनंती मी चौकशी प्रकरणात करत आहे. त्यामुळे केलेले आरोप पूर्णपणे मी फेटाळत आहे. आरोपी फीट न दिल्यास त्यांनी माझ्या वरिष्ठाला कळवून दुसऱ्या डॉक्टरांनी पेशंट तपासणीसाठी विनंती करायची हवी होती. असे कोणतेही विनंती त्यांनी पत्राद्वारे केली नाही व आरोपी फीट करण्याचा सर्वस्वी निर्णय हा ऑन ड्युटी डॉक्टर व त्याच्या वरिष्ठांचा असावा असे माझे मत आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला कायम कामात अडथळा आणून त्रास देऊ नये अशी विनंती मी चौकशी समितीकडे करत आहे. मग माझं म्हणणं आहे की संपदानं 19 जूनला ज्या डॉक्टर संपदानं तक्रार केली 19 जूनला, तर रणजित दादा लाईव्ह डिटेक्टर आणि नार्को टेस्टला आपल्या खुर्च्या तर लावूच, 1 नंबरला तुमची आणि 2 नंबरला माझी, पण त्याच्यानंतर डीवायएसपी राहुल धस यानं कुणाच्या दबावाखाली संपदाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्याची देखील राहुल धसची नार्को टेस्ट झाली पाहिजे, त्याची लाईव्ह डिटेक्टिव्ह चाचणी झाली पाहिजे, कारण याच्यावर कुणाचा दबाव होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक महाडिक यानं कुणाच्या सांगण्यावरून संपदाची तक्रार केली, यात महाडिकची देखील नार्को टेस्ट झाली पाहिजे. आणि जायपत्रे, पाटील आणि बदने हे कुणाच्या सांगण्यावरून फिटनेस सर्टिफिकेट द्या हा कुणाच्या दबावावर डॉक्टरवर दबाव टाकत होते. तर माझी विनंती आहे की आपल्या शेजारी राहुल धस, पोलीस निरीक्षक महाडिक, जायपत्रे, पाटील, बदने आणि डॉक्टर धुमाळ यांच्या देखील आपण खुर्च्या लावू आणि आपल्याला कळू देत की कुणाच्यामुळं एवढा दबाव होता की त्यांना त्या दबावामुळं त्या ठिकाणी संपदाचा छळ करण्यात आला. अनेक मुद्दे संपदानं तिच्या तक्रारीमध्ये सांगितलं. ते महाडिक सराच्या पत्राने केलेले आरोप मी फेटाळत आहे. झालेला प्रकार मी माननीय महाडिक सरांना सांगण्यासाठी फोन केला असता माझा नंबर ब्लॉक केला. त्यामुळे त्यांच्या स्टाफ ऑन ड्युटी स्टाफच्या फोनवरून मी फोन केला असता त्यांनी मला तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही तुमचे बघून घेतो अशी धमकी मला ऐकवली. एवढा महाडिकांना कुणाचा वरदहस्त होता की माझं काही होऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा हे सांगण्याचा त्यांना एवढं धाडस आलं कुठून खासदार साहेब? तर आपण त्यांना देखील लाईव्ह चाचणीला घेतलं पाहिजे. आणि शेवटी अनेक मुद्दे आहेत, मी त्या ठिकाणी अनेक वेळा वाचून दाखवले, वेळ घेणार नाही, पण ह्या जुलैच्या जबाबमध्ये संपदाने सांगितलंय की मानसिक त्रास, बऱ्याच दिवसापासून मी मानसिक त्रास सहन करत आहे पोलीस कर्मचाऱ्याचा, त्यातून अनुचित प्रकार जर घडला तर पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे मी लिहून देते. मग मला सांगा, ही जी तिची तक्रार आहे संपदाची, ती तक्रार जर तुमचा काही संबंध नाही तर रणजित दादा तुम्ही पुढे येऊन आमच्या बरोबर आंदोलनात उतरायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी संपदाला छळलंय, ज्या ज्या डॉक्टरांनी संपदाला छळलंय, त्या संपदाच्या त्या सगळ्यावर 306 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही मागणी आमच्या पुढे येऊन त्या ठिकाणी तुम्ही केली पाहिजे. तुम्ही का करत नाही? खासदार कोणी शोधला पाहिजे का नाही? शोधला पाहिजे ना दादा, कारण एक मुली जीवानीशी गेली, तिच्या कुटुंबाला तिच्या चारित्र्यावर बोललं जातंय, तिच्या चारित्र्याला सांगितलं, तिच्या चारित्र्याभोवती संशय निर्माण केला जातो. जे चारित्र्यावर बोलतात मला त्यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही एक ठरवा, संपदानं आत्महत्या केली का तिचं चारित्र्य खराब आहे? कारण तिचं चारित्र्य खराब आहे
तुम्ही जे सांगता ना दोनच्या ऐवजी मग 3 झाले असते ना, 4 झाले असते, आत्महत्या केली नसती. चारित्र्य खराब असणारी व्यक्ती ही आत्महत्या करत नाही. आणि मला दुसरं सांगायचं की संपदाने 19ला तक्रार केल्यावर तिला तिच्या अचानक कसं काय तक्रारी व्हायला सुरुवात झाली हो? आता हे अंशुमन धुमाळचं पत्र आहे. अंशुमन धुमाळे चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समितीच्या समोर ही कुणाची नेमली? संपदाची नेमली. अंशुमन धुमाळे. बरं, ह्या तक्रारीचे संदर्भ किती दिलेत? सुनील महाडिक, पोलीस निरीक्षक, फलटण पोलीस स्टेशन यांचे दिनांक 16/7/2025 रोजीचे पत्र. ही एक तक्रार संपदाची. 16/7/2025 तिची तक्रार ही जून महिन्यातली. त्याच्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय सातारा यांचे पत्र क्रमांक अमुक अमुक दिनांक किती? 25/7/2025. म्हणजे 16ला तक्रार होती, 25ला तक्रार होती आणि वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मेडा यांचे पत्र हे 8/8/2025. म्हणजे एका महिन्याच्या आत वरिष्ठ 3 अधिकारी जे संपदाची तक्रार करतात त्या अधिकाऱ्याची देखील नार्को टेस्ट आणि लाईव्ह डिटेक्ट चाचणी व्हायला पाहिजे की ह्यांना कुणी त्या ठिकाणी दबाव टाकला की संपदाच्या तुम्ही तक्रारी करा. संपदा काय करत होती आणि संपदा जर चुकीचं काम करत होती तर तिला तुम्ही का नाही बदललं? तिच्या एवढ्या तक्रारी, तिची तक्रार व्हायच्या अगोदर जूनच्या अगोदर संपदा फार चांगली होती. 19 जूनला राहुल धसकडे डीवायएसपीकडे तक्रार करायच्या अगोदर संपदा फार चांगली होती आणि अचानक संपदा कशी विलन झाली? जूनमध्ये तक्रार केली म्हणून ना. मग ह्या देखील अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी नार्को टेस्टमध्ये समावेश झाला पाहिजे. आपल्या दोघांच्या नंतर ह्यांच्या खुर्च्या लावू, काय अडचण नाही. आणि मला एक प्रश्न पडला की आमच्या बीडला एक विनयभंग झाला आणि विनयभंग झाल्यावर मागणी केली आणि तेजस्विनीताई सातपुते मॅडम ह्या ज्या आता देखरेखीला आहेत त्यांची बीडमध्ये फक्त आमच्या पक्षाचा एखादा आमदार गुत्तोय का म्हणून विनयभंगाच्या प्रकरणामध्ये एसआयटी लावली. आणि त्या एसआयटीमध्ये 350 पेक्षा जास्त मुलींचे जॉब घेतले. सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले. चांगली गोष्ट आहे. तपास हा चांगलाच व्हायला पाहिजे. मग विनयभंगामध्ये जर तुम्ही एवढं संवेदनशीलता दाखवता देवा भाऊ, मग संपदाच्या प्रकरणात तिच्या कुटुंबाची मागणी हो की तुम्ही निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा, त्याच्या अध्यक्षतेखाली करा, एसआयटी स्थापन करा. पण कुणाच्या अध्यक्षतेखाली? निवृत्त न्यायाधीशाच्या. मग हा मला सांगा, हे जे पत्र काढलं मनोज कुमार शर्मा या साहेबांनी की डॉक्टर संपदा यांच्या आत्महत्याबद्दल दाखल गुन्ह्याचा तपासावरील देखरेखीबाबत, तर माझं कायद्याचं ज्ञान कदाचित कमी असेल पण सीआरपीसीच्या कोणत्या कलमाखाली हा अधिकार आहे की तुम्ही देखरेखीखाली तपास करा? एसआयटीचा अधिकार आहे, सीआयडीचा अधिकार आहे तपासाचा. पण हा देखरेखीचा नवीन शोध आतापर्यंत महाराष्ट्रात अशी देखरेखीखाली एखादं पत्र निघलंय का? जरा माझ्या ज्ञानात जरा भर घालावी. त्या याच्यात काय म्हणलंय की तेजस्विनी सातपुते यांच्या देखरेखीखाली तपास होणे गरजेचे आहे. माझं म्हणणं आहे की देखरेखीखाली तपास करण्यापेक्षा तुम्ही एसआयटी का नेमली नाही? आणि एसआयटी तुम्हाला नेमताना माझी विनंती आहे की ज्यांनी साताऱ्यात काम केलंय त्या अधिकाऱ्याचा एसआयटीत समावेश करू नका. निवृत्त न्यायाधीशामार्फत ज्या कृष्णा अंजनेत ना आयपीएस करमाळ्याच्या, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दम दिला. असे अधिकारी नेमा ना, कळू द्या ना आम्हाला पण पारदर्शक चौकशी चालली आहे. संपदाच्या कुटुंबाला आणि बीड जिल्ह्याला कळू द्या. कृष्णा ज्या अंजनेत ज्यांना उपमुख्यमंत्र्यांनी धमकी दिली पण त्यांनी आपल्या कर्तव्यापासून कुसूर केली नाही, अशा महिला अधिकारी नाहीत का आपल्या महाराष्ट्रात? मग निवृत्त न्यायाधीशामार्फत कृष्णा अंजन सारखी महिला आयपीएस टाका, ती डायरेक्ट आयपीएस आहे, आता ट्रेनिंगला डीवायएसपी त्या. होऊ द्या ना पारदर्शक तपास. काहीच नाही ना, मग कशाला घाबरताय? हे का थोतांड लावलंय? हे असे पत्र का काढून दिशाभूल करताय? तिचा छळ झाला त्या संपदाचा, आता शब्दाचा छळ करताय तुम्ही असे पत्र काढून दिशाभूल करताय. लोक एवढी दूधखुळी नाहीत हो, लोकांना सगळं कळतंय की हे काय चाललंय. जर कुणाला वाचवायचं नाही तर हे का, मला एक सांगा, हे का त्या ठिकाणी चाललंय? आणि दुसरं एक क्लिप आहे
ती क्लिप नन्नावरेची आहे. तुम्ही काल रणजित दादा त्याच्या भावाची फक्त एक विषय सांगतो की संपदाच्या कुटुंबाने जे पत्र दिलंय त्याच्यात त्यांना जे संशय आहे, त्यात काय संशय आहे? पोलीस सांगतात संपदा वारली 7:30 वाजता आणि संपदाच्या भावाचा तिचा व्हॉट्सअपचा सीन आहे 11:13. मग तिचे व्हॉट्सअप कुणी उघडले? कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी उघडले? मग त्याच्यावर काय कारवाई झाली? त्याने पुरावे नष्ट केले का? हे कळायला नको? योगायोगानं ते मधुदीप हॉटेल तुमच्याच कार्यकर्त्याचं कसं हो रणजित दादा? द्या ना त्याचं 3 दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज. पोलिसांना कुटुंबाने सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर कुटुंब म्हणतंय की आम्ही चार्जशीट फाईल झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज देऊ. म्हणजे तपास पूर्ण करायचा, चार्जशीट फाईल झाल्यावर काहीच करता येणार नाही. त्यांनी काही जरी संशय व्यक्त केले आणि चार्जशीट फाईल केल्यावर तुम्हाला द्यायची काय गरज आहे? कोर्ट आपोआप एक प्रत फिर्यादीला देतं ना. आता चौकशी पारदर्शक व्हायला आम्हाला देऊ नका. आम्हाला काय त्या हॉटेलचं बघायचं रस नाही. पण जिच्या कुटुंबातली मुलगी गेली तिच्या कुटुंबाला 3 दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज का देत नाही? मिनिट टू मिनिट कुणाला वाचवायचंय? असा संशय निर्माण होऊ शकत नाही. रणजित दादा तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. तुमचा कार्यकर्ता आहे, द्या ना 3 दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज पाठवून. रणजित दादा काय फरक पडतो त्याचं सीसीटीव्ही फुटेज आलं तर? बघू दे तिच्या कुटुंबाला काय झालंय, तिथं त्या नेमकं काय घडलंय हे कळायला नको? एक रत्नदीप निंबाळकर त्याची बायको, तिचा व्हिडिओ तुम्ही दुर्दैवानं रात्री प्ले करताल. तुमच्या पत्रकार परिषदेत असं वाटलं होतं पण केला नाही. त्या रत्नदीप निंबाळकरचा खून झाला हो रणजित दादा, खून झाला. विकृत पद्धतीनं त्याला मारलं गेलं. हे फोटो आहेत. किती वाईट पद्धतीनं मारलं गेलं हे तुम्ही बघा. त्या रत्नदीप निंबाळकरच्या बायकोनं मीडियाला तुम्हाला येऊन सांगितलं की माझ्या नवऱ्याचा खून हा अपघात दाखवा असा दबाव होता आणि हे मला संपदानं सांगितलं की पीएम रिपोर्ट हा बदलायचा आहे. आणि मग मी शशिकांत शिंदे साहेब असतील किंवा धैर्यशील भैया असतील अशा लोकांना फोन केला. मग त्या रत्नदीप निंबाळकरांचा खुनी जो आहे तो तुमच्या पक्षाच्या सरचिटणीसाचा भाऊ आहे. मग हा देखील प्रश्न तुमच्या नार्कोत यायला पाहिजे का नाही? तो 12 मार्चला खून झाला, अजून का अटक होत नाही? आणि त्याचा हत्या हा अपघात दाखवा हा कुणी प्रेशर आणलं याची देखील नार्को टेस्ट मध्ये आला पाहिजे का नाही? प्रश्न दादा आला पाहिजे का नाही? तर तो एक प्रश्न आपण त्या ठिकाणी आपल्या नार्को टेस्ट मध्ये घेऊयात. दुसरं, आपण नन्नावरेचा एक व्हिडिओ दादा दाखवला त्याच्या भावाचा. पण मला सांगा हा नन्नावरे काय म्हणतोय ऐका. ऐकवला बराच वेळा पण आता ऐका. आणि ज्ञानेश्वर देशमुख वकील, नितीन गाडगे देशमुख वकील हेच जबाबदार आहेत आणि हेच जबाबदार राहतील. आमच्या दोघांच्या आत्महत्येच्या पाठीमागे 4 जण जबाबदार आहेत. आणि पोलिसांनी आणखी शोधावं त्याच्यामध्ये कोण आहे कोण नाही सगळ्यांची शोध काढावी, चांगल्या पद्धतीने चौकशी करावी. भावाच्या आणि बहिणीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्यांना शिक्षा होत नाही, शिक्षेत दिरंगाई होत आहे. म्हणून फलटण तालुक्यातील धनंजय ननवरे यांनी स्वतःचं बोट कापून घेतलं. आपल्यासोबत स्वतः धनंजय ननवरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. मला हे सांगा, हा नेमका प्रकार काय आहे? तुम्हाला बोट का कापून घेतलं तुम्ही स्वतः? माझ्या कुटुंबाला न्याय मिळत नाहीये. माझ्या भावाने आत्महत्या केली, वहिनींनी आत्महत्या केली. दोघंही इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करतायत आणि पोलीस म्हणतायत की आम्हाला अजून पुरावे मिळत नाहीत. तर पुरावे तर त्यांनी स्वतः व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये स्पष्ट नावं उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुढारी लोकांची पण नावं आहेत आणि पुढारी लोकांचे पीएनची पण नावं आहेत. मग ह्याच्यामुळे हे प्रकरण दाबले जात आहे का? तुम्ही आता आरोपींमध्ये माड्याचे खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर, तेच आरोपित आहे त्याच्यामध्ये? सरळच आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणजे आमच्या परिचयाचे तर तेच आहेत आणि आमच्या बंधूंच्या परिचयात पण तेच होते. आता काय म्हणतोय हा भाऊ? ज्यांनी बोट कापलंय त्यांनी ऑनलाईन लाईव्ह बोट कापलंय. पत्रकाराने विचारलं म्हाड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, हा पत्रकाराने विचारलेला प्रश्न आहे की हेच आहेत का ते?
तर ते म्हणतायत हेच आहेत माझ्या परिचयाचे, माझ्या भावाच्या परिचयाचे. मग हे रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हाड्याचे खासदार, त्याचा भाऊ म्हणतोय रणजित दादा, मी नाही म्हणते. आणि तो आत्महत्या करताना व्हिडिओ करतोय. सगळ्यावर 306 दाखल झाला, सगळ्यावर. त्याची खिशात एक चिठ्ठी सापडली, हे मी नाही म्हणत. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला जे प्राथमिक जो खबर आली त्या खबरमध्ये सांगितलंय की त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली आणि त्याने व्हिडिओ करताना. आता संग्राम निकाळजे, राहणार मांड व खडक, तालुका फलटण, जिल्हा सातारा व इतर यांनी खोट्या केसमध्ये अडकवण्याचे षडयंत्र व वेगळ्या प्रकारच्या दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. तसेच मरणोत्तर पंचनाम्याच्या वेळी मयत नंदकुमार नन्नवरे यांनी परिधान केलेल्या बरमुण्याच्या खिशामध्ये एक हस्तलिखित चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये काही लोकांना त्रास दिल्याचे नमूद आहे. मग मला सांगा, या व्हिडिओमध्ये रणजित नाईक निंबाळकर आहेत. दादा लाईव्ह मध्ये नार्को टेस्ट मध्ये आलं पाहिजे का नाही तुम्हाला, की हा नन्नावरेचा आत्महत्या करतानाचा रणजित नाईक निंबाळकर कोण, प्रश्न आला पाहिजे का नाही. तुम्ही जर दोषी नाहीत तर हा देखील प्रश्न त्या ठिकाणी आपण घेतला पाहिजे का नाही, की तो माणूस कोण आहे रणजित नाईक निंबाळकर, ज्याच्या त्रासाला कंटाळून. आणि त्याचा भाऊ सांगतोय ना म्हाड्याचे खासदार, पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर आमच्या परिचयाचे तेच आहेत. मग कसं काय तो माणूस गेला आणि तुमच्यावर कारवाई झाली नाही, बाकी सगळ्यांना अटक झाली. अजून 2023 मध्ये घडलेल्या त्या घटनेचा चार्जशीट फाईल झाली नाही. कुणाला वाचवतायत पोलीस, अजून तपास का पूर्ण झाला नाही. मग त्याच्यातले रणजित नाईक निंबाळकर कोण आहेत, अजून पोलिसाला का सापडले नाहीत. एवढा छोटा माणूस आहे का तो न सापडायला, बाकी सगळे सापडले, तो माणूस का नाही सापडला. आणि व्हिडिओ आहे, मृत्यूपूर्व जबाब आहे. कुणी स्वतःचं बोट कापत नाही. अहो बोट सोडा, साधी टाचणी आणि सुई टोचली ना तर आई ग म्हणतंय माणूस. डोळ्यातनं टचकन पाणी येतंय, काटा रुतला तर डोळ्यातनं पाणी येतंय. आणि माणसं लाईव्ह व्हिडिओ करून नवरा बायको जीव संपवतायत. आपल्या भावाला न्याय मिळत नाही म्हणून भाऊ आणि वहिनी मिळाले असताना अंगठा कापून घेतोय लाईव्ह व्हिडिओमध्ये. मग त्याच्यातला आरोपी रणजित नाईक निंबाळकर कोण आहे सापडला नाही पाहिजे का. ती देखील चाचणी आपण त्या ठिकाणी नार्को टेस्ट मध्ये करू, झालीच पाहिजे. माझं तुम्हाला विनंती आहे, आता संपदाच्या कुटुंबाने जे संशय व्यक्त केलेत ते देखील आपण पुढे येऊन ह्या 14 मुद्द्याची चौकशी करायला पाहिजे. आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे ना रणजित दादा. जशी प्रेस घेतली तसं देवाभाऊला साकडं घाला ना. आणि मी फलटणच्या मुकदमाचे काही विषय घेतले प्रेसमध्ये. रणजित दादा तुम्ही एक शब्द वापरला की हे बरेच प्रकरण हे 2021चे आहेत, 2021चे किंवा त्याच्या तत्सम अगोदरची आहेत. मला फक्त एवढंच सांगायचंय की जे मुकदम आहेत बांगर, ज्यांचा व्हिडिओ तुम्ही दाखवला, त्यांच्यावर मला वाटतं 19/6/2023 ला गुन्हा दाखल आहे. 19/6/2023, 21-22 नाही ते, ही एफआयआर आहे. त्या एफआयआर मध्ये काय म्हणलंय काय नाही, आरोपी कोण आहे, चंद्रकांत मनोहर बांगर, रवींद्र चंद्रकांत बांगर, भीमराव एकनाथ सानप. म्हणजे संपदाताई होत्या त्याच वेळेस मला वाटतं हे सगळे लोक हे त्या ठिकाणी होते. आता राहिला प्रश्न, अजून एक मुकदम आहे गरकळ. त्या गरकळ मुकदमाचं गुन्हा कधीचा आहे, 30/1/2025. कधीचा आहे गुन्हा, 30/1/2025, 2021-22चा नाही. संपदा ताई ज्या वेळेला होत्या त्यावेळेलाच ह्या मुकदमावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्या मुकदमानं 25/2/2025 रोजी रात्री त्याला उचलून आणण्यासाठी त्याच्या कुटुंबासोबत काय काय झालं याची सविस्तर तक्रार ही पोलीस स्टेशन चकलांबा या ठिकाणी झालेली आहे. पोलीस स्टेशन चकलांबा. हा गरक जो आहे ना रणजित दादा, हा घोगस पारगावचा आहे. घोगस पारगाव तालुका शिरूर हा माझ्या तालुक्यातला आहे. ज्या वेळेला हे घटना घडली ना त्यावेळेला देवा गरकळनी मला सरपंच तिथला त्यांनी फोन केला, म्हणले असे पोलीस आले होते. मी म्हणलं कारखान्याचे पैसे देऊन टाका, केस झाली असेल तर पैसे मिटून टाकायला पाहिजेत आपण. आम्हाला वाटलं नाही एवढं गांभीर्य असेल. आम्ही ह्या
ह्या आम्ही मताचे नाहीत की कारखान्यांचे पैसे मुकदमाने बुडवले पाहिजेत, पायी पायी परत केली पाहिजे, पण करताना काहीतरी कायद्याचं हे पाहिजे ना, काहीतरी त्या लोकांना कायद्याने पैसे वसूल केले पाहिजेत ना. जेलमध्ये घातलं 138ला तुमच्याकडे चेक असतात ना मुकदमाचे, 138ने व्याजासहित पैसे भेटतात. त्या मुकदमाला 6 महिने 3 ते 6 महिन्यापर्यंत शिक्षा होते आणि व्याजासहित बँकेचे पैसे भेटतात, वकिलाचा खर्च भेटतो. तर त्या विषयात मला फार वेळ घ्यायचा नाही, पण एवढंच त्या मुकदमाची दहशत बघा, या स्वराज्य कारखान्यावाल्याची दहशत बघा किती आहे पत्रकार मित्रांनो, की ह्या गडकर्णी 21/3/2025 पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवलं आणि सांगितलं की माझ्या विरुद्ध फलटण पोलीस स्टेशनमध्ये खोटी फिर्याद दाखल झाल्याने माहीत झाल्यानंतर मी व माझा मुलगा रामचंद्र गडकर तर्फे फलटण येथील सेशन कोर्टात अटकपूर्व जामीन दाखल केला. त्याचा गुन्हा नंबर 73/2025 आहे. त्यामध्ये कोर्टाने आम्हाला अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे. आम्हाला असा आदेश दिला आहे की फिर्यादीमध्ये नमूद केलेले ट्रॅक्टरचे मूळ कागदपत्र घेऊन 21/3/2025 रोजी फलटण पोलीस स्टेशन येथे तपासणी अधिकाऱ्याकडे हजर राहावे. म्हटलं मी वाचत नाही, पण शेवटी एवढंच सांगतो की तिथं त्यामुळे मेहरबान कोर्टाची आदेशाची पूर्तता करण्यासाठी आम्हाला 25/3/2025 रोजी गावातून म्हणजे घोगस पारगाव तालुका शिरूर इथून निघाल्यापासून फलटण ते गावी परत येईपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे. प्रस्तुत अर्जदारास पोलीस संरक्षणासाठी आवश्यक असलेली शासकीय नियमाप्रमाणे फीस देण्यास तयार आहे. म्हणजे हे प्रकरण जुनं नाहीये, नवं आहे. दहशत किती, पोलीस संरक्षण आम्हाला द्या म्हणतायत का, तर आम्हाला तिथं जायला भीती वाटते. त्याच गडकर्णीनं SP साताऱ्याला देखील असंच पत्र दिलंय आणि पुजारी नावाच्या एका अधिकाऱ्याचा याच्यात उल्लेख केलाय. प्रत्येक तक्रार हा पुजारी कारखान्याचा कोण आहे, पुजारी आणि मोहितेचं नाव सारखे मुकदमा घेतायत. मग त्या मुकदमाला राठोड असो, गरकळ असो किंवा अजून बांगर असो, या मुकदमांना मारलंय का नाही याच्यासाठी गरकळ आणि मोहितेला, आपला पुजारी आणि मोहितेला देखील नार्को टेस्टला बसू की खरंच मुकदमाने पैसे मुकदमाकडून जास्त घेतलेत का, आणि मुकदमाला बी आणायला पाहिजे, काय हरकत नाही, त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे, असं आमचं मत आहे. आम्ही चुकीच्या माणसाला पाठीशी घालणार नाहीत. फक्त आम्हाला एवढंच सांगायचंय की हे प्रकरण 2025 आहे. रणजित दादा, ज्या वेळेला संपदाताई जिवंत होत्या आणि त्यांच्या कुटुंबाने SP तक्रार केली, त्यांच्या कुटुंबानं तुम्हाला कसे पैसे पाठवलेत, गरकळच्या कुटुंबाने मला पाठवलंय, ते सविस्तर सांगतील. कशा पद्धतीने RTGS केलेत, कशा पद्धतीने पैसे तुम्हाला पाठवलेत, SP कशा पद्धतीने तक्रार केली, हे सगळं त्यांनी सांगितलं. ज्ञानराधाचा एक उल्लेख तुम्ही काल केला, ज्ञानराधा बँकेचा. त्या ज्ञानराधा बँकेचा उल्लेख करताना तुम्ही सांगितलं की 73 कोटी रुपयाला व्यवहार झाला असेल. मला ते काही माहित नाही, कारण मला काही व्यवहाराची कागदपत्र बघायला मिळाली नाही. पण आमचा साधा सोपा प्रश्न आहे, एक पोलिसांनी प्रेस घेतली बीडला, पोलीस विश्वंभर गोल्डे पोलीस उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड यांच्या सहीची एक प्रेस नोट आहे बघा. आणि ह्या प्रेस नोटमध्ये 8/8/2024 ही प्रेस नोट आहे. आणि ज्या ज्ञानराधामुळे आमचे 25 लोक गेलेत, त्या ठिकाणी 15 लोकांनी आत्महत्या केली, हजारो कोटी रुपये लोकांचे बुडालेत. त्या ज्ञानराधा संदर्भात तुम्ही जे म्हणालात, पण हे जे आर्थिक गुन्हे शाखेची प्रेस याच्यामध्ये सांगितलंय, तपास गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश कुटे यांचे 24,20,000 रुपयाचे 3 वाहन कुटे सन्स डेअरीज लिमिटेड हा दूध उत्पादक व प्रक्रिया उद्योग निंबोरे शिवारात 65 एकर जागेत असून मुख्य प्रवेशद्वाराच्या आत लहान मोठ्या आकाराच्या 1 मजली ते 7 मजली पर्यंत इमारती व त्यामध्ये लहान मोठ्या आकाराचे मशिनरी, ज्यामध्ये दूध पॅकेट, दही, लस्सी, बटर, दूध पावडर, पनीर, तूप, श्रीखंड, दुधापासून विविध उत्पादने तयार करण्याचे कारखाने, ज्याची कॅपॅसिटी प्रतिदिन 20 लाख लिटरची आहे. डेअरीच्या पूर्व बाजूस लगतच्या स्वराज्य डिझेल व पेट्रोल पंप सर्वाची एकूण अंदाजित किंमत, मला एवढे शून्य वाचता येत नाहीत कारण आपला तेवढा काय पैशाचा काय संबंध नाही, पण अक्षरी 4,200 कोटी रुपये. हे मी म्हणत नाही, हे कितीला व्यवहार झाला मला माहित नाही, पण पोलिसांच्या प्रेसमध्ये हे आहे, हे आपण बघू शकता. आणि खाली त्यांनी म्हणलंय की ही सगळी प्रॉपर्टी MPDIचा प्रस्ताव तयार करण्याचे कामकाज चालू आहे. तर आमचा साधा प्रश्न काय, 8/8/2024 जर MPDIच्या प्रस्तावामध्ये ही प्रॉपर्टी घ्यायचं काम चालू आहे असं जर प्रेस नोटमध्ये पोलिसांनी त्यावेळेला सांगितलं, तर महाराष्ट्र शासनाच्या 18 मार्च 2025 मध्ये तुम्ही ज्या
कुठेच्या 80 प्रॉपर्ट्या सीज केल्यात. 80 प्रॉपर्ट्याची जी यादी आहे त्याच्यामध्ये हा प्रकल्प का नाही हा प्रश्न आम्ही विचारला. कारण नेमकं ठेवीदाराचं दुर्लक्ष झाल्यावर ही प्रॉपर्टी एमपीडीआय मध्ये घेऊन स्वस्तात विकायची का, कुणाच्या घशात घालायची का, हा आमचा प्रश्न आहे. आणि कुठे ग्रुप देखील कुणाच्यामुळे गेला याचा देखील नार्को टेस्ट मध्ये त्या ठिकाणी प्रश्न आला पाहिजे. सुरेश कुटेंना त्रास झाला का, कसा व्यवहार झाला, पारदर्शक झाला असला तर चांगला आहे, पण शंका आली तर ती देखील आपण नार्को टेस्ट मध्ये त्या ठिकाणी घेऊ. तुमचा पीए जो शिंदे नावाचा पीए ना, तो व्हॉट्सअप ग्रुपवर रणजित दादा तुमची काही चूक नाही ना, तो मेसेज घालतो तुमच्या फलटण भाजपाच्या ग्रुपमध्ये. काय मेसेज घालतो की जे वाहन मालक नाहीत त्या कार्यकर्त्यांनी जिथे जिथे महबूब शेख व अंधारेबाई बातम्यात आहेत तिथे 277 गुन्हे व टोळी मालक यांच्या विरोधात कमेंटमध्ये वाहन मालकाचे पैसे बुडवल्याची माहिती करून द्या. टोळी मालक लबाड लांडगे असल्याचे सांगा. त्यानंतर त्यांचा एक कार्यकर्ता माझा नंबर टाकतो आणि सांगतो महबूब शेखला फोन करा, रेकॉर्ड करा आणि टाका, तुम्ही बदला, वातावरण बदलण्यास वेळ लागत नाही. म्हणजे काय वातावरण बदलायचंय? तुम्ही सांगताय तुम्हाला बदला नाही घ्यायचा, बदलाव करायचा आहे. हे असा बदलाव करायचा आहे फोन लावून शिव्या देऊन? आणि काय एवढी मस्ती येते हो दादा ह्या लोकांना. आणि अजून एक, तुम्ही सारखे सगळ्यांना नोटिसा पाठवतात दादा, तुम्ही सगळ्याला नोटिसा पाठवतात, सगळ्याला कारवाईची धमकी देतात. तुम्ही मुकादमाला काय काय धमकी दिली? हास्यास्पद बघा. मुकादमाला दादानी सांगितलं की हे सगळे मुकादम माझ्या विरोधात का ओरडतायत तर यांना 15 वर्षाची शिक्षा लागणार आहे. 15 म्हणजे काय, लाईफचं कन्व्हेक्शन लागणार आहे असं रणजित दादाचं म्हणणं आहे. दादा आयपीएससी मध्ये जो 420 होता तो बीएनएस मध्ये 318 झालाय आणि ह्या बीएनएस मध्ये 3 वर्ष, 5 वर्ष आणि 7 वर्ष एवढी शिक्षा आहे. जन्म ठेपेला आहे ती 14 वर्षे, 15 पण नाही. म्हणजे धमकी द्यायची, दम द्यायचा आणि रेटून खोटं कसं बोलायचं ही तुमची पत्रकार परिषद. आता आहे प्रोरेक्स रिसर्च जो आहे ब्युरो, ह्या प्रोरेक्स रिसर्च ब्युरोवर काही कारवाई केली का हो दादा? याला काय आब्रू नुकसानीची नोटीस बिटीस पाठवली का? ह्याने बघा ना तुमच्या विरोधात म्हणलंय. हे कोण आहेत रणजित निंबाळकर? हे जरा बघा ह्या ब्युरोमध्ये, हे तुम्हीच आहेत का तपासा. याच्यात त्यांनी काय म्हणले? रणजित सिंह निंबाळकर हे प्रचंड दादागिरीचे राजकारण मतदारसंघामध्ये करीत आहेत. रणजित सिंह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून जमिनीच्या वादावरून दिगंबर आगवणे यांच्या मुलीने औषध घेतले होते असे मतदाराकडून कळते. असं कोण म्हणतंय? मी म्हणत नाही, एजन्सी म्हणते. याला काही नोटीस पाठवली? याच्यावर काही कारवाई केली? त्यानंतर दिगंबर आगवणे यांना जेलमध्ये टाकणे व नंतर कुटुंबियांना देखील त्रास देणे या दादागिरीच्या धोरणामुळे निंबाळकर यांच्यावर मतदार नाराजी दर्शवत आहेत. तसेच दिगंबर आगवणे यांना अधिक सहानुभूती मिळत आहे. काय हे मी म्हणत नाही, ही एजन्सी म्हणते. काय कारवाई झाली? आणि ज्या वेळेला मी संपदा मुंडेच्या प्रकरणात बोललो ना रणजित दादा, त्या दिवशी रात्री मला आगवणे ताई इथं बसल्या, त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं आमच्या कुटुंबावर काय अन्याय झाला. जे आगवणे 2019ची तुमच्याकडून विधानसभा लढले, तुम्ही फार कौतुक केलेलं आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्याचे. आगवणेंच्या बद्दल तुम्ही काय बोलत होता याचे देखील व्हिडिओ आहेत. ते वाजून मला वाटतं तुमचा वेळ घेऊ नये, कारण तुम्ही फार त्याचे कौतुक करत होतात. आता तो आगवणे आता तुम्हाला दुश्मन वाटतोय, तो किती वाईट आहे आता तुम्ही सांगताय, पण एक जरा क्लिप वाजवूनच दाखवतो. सहकारी मित्र या फलटण तालुक्याचा होणारा भावी आमदार दिगंबर आगवणे साहेब, मूर्ती लहान आहे पण खिशातलं असलं नसलं देण्याची दानत आहे. ही जी दानत स्वतःला राजे महाराजे म्हणून घेतात, खिशातलं कधी एक पाण्याचा टँकर नाही दिला, गरीबाला कधी मदत नाही केली. पण हा तुमच्या शेजारी बसताना दिगंबर आगवणे माझ्या प्रेमाखातर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांनी विनंती केली आणि शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या चिन्हावर उभा राहिला, नाहीतर तुमच्या बरोबर हा विधानसभेमध्ये नसला. 65,000 मतदान दिगंबर आगवणेला मिळालं. वय थोडं, काम मोठं आहे. आता हे दादा तुम्हीच आहेत ना का? हे बी दुसरे रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत?
मूर्ती लहान, कीर्ती महान, दानत असलेला माणूस, काम मोठं, वय लहान, असा माणूस अचानक एवढा विलन होतो? काय कारण? कळलं पाहिजे का नाही? आता दिगंबर आगवणे असेल, रत्नदीप निंबाळकरांची माहिती माझ्याकडे कुठून आली ते पण दादा तुम्हाला मी सांगतो. रत्नदीप नाईक, रत्नदीप निंबाळकर याच्या बायकोनं मला फोन केला. माझ्या माहितीचे स्रोत सांगतो मी तुम्हाला, जाहीर सांगतो. जसं तुम्ही कुणाला म्हणलं ना बापाला घाबरत नाही, तसं मी महबूब शेख देखील कुणाच्याच बापाला घाबरत नाही आणि मी मोकार आरोप कुणावर करत नाही. मला जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत मी त्या विषयावर बोलत नाही. राजकारणासाठी मी बोलत नाही. हो, राजकारणासाठी बोलायचं असतं ना तर भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षावर आरोप झाला. मला अनेकांचे फोन आले, तुम्ही बोला, भाजपचा युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे. मी म्हणलं जोपर्यंत मला खात्री होत नाही तोपर्यंत महबूब शेख तोंड कुठे घालणार नाही. आणि मला खात्री झाली नाही, मला पाहिजे तसं समाधान झालं नाही माहितीचं, म्हणून मी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायच्या भानगडीत पडलो नाही आणि ह्या भानगडीत मी कधी पडत नाही. मला रत्नदीप निंबाळकरांच्या बायकोनं फोन करून सांगितलं की तिच्या नवऱ्याचा कसा हत्या झाली आणि तो काय काय त्या ठिकाणी अपघात कसा होता. माझी नार्को करा ना, कुठून आली माहिती? आगवणे ताईंना विचारा प्रेस झाली की नाही. मी फोन केला की ताई तुम्ही खासदार रणजितदादावर पेट्रोल चोरीचा आरोप केला, त्यांच्या बायकोवर विनयभंगाचा आरोप केला, तक्रारी केल्या, हे कसं काय केलं तुम्ही? हे चुकीचं आहे. विचारा, त्या सांगतील. तर त्यांनी मला जी माहिती सांगितली ना ती अतिशय धक्कादायक होती. आणि मुकादमा जे तुम्ही सांगताय ना, हा भायाचा बांगर, भाया तालुका पाटोदाचा, जिथून मी विधानसभा लढलो, हा गरक मुकदम आहे ना, हा शिरूर कासार माझ्या तालुक्यातला आहे, तो राठोड आमच्या धारूरचा आहे, आमच्या जिल्ह्यातली आहेत. 40 गावच्या मुकदमाचे मला फोन आले, पण मला त्या भानगडीत पडून हा प्रकरण वेगळ्याकडे जाऊ नये. आमचा फक्त हेतू हा आहे की संपदाला न्याय मिळाला पाहिजे, नन्नवरेला न्याय मिळाला पाहिजे. आगवणे कुटुंबाच्या सोबत काय झालं हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. रत्नदीप निंबाळकरचा खून हा कुणी आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला, अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. एक फक्त मी ताईला विनंती करतो की एक रणजितदादाचाच कार्यकर्ता, क्लिप ऐकवली ना तुम्ही, तर आम्ही म्हणत नाही हा दादा तुमचा कार्यकर्ता आहे, कदाचित तो आजही तुमच्या सोबत आहे, तो काय सांगतोय ताईला हे ऐका. ताईला मी माझ्या डोळ्याने केले. आणि आता जर तुम्ही कोणाशी सोबत झालं आणि दादा त्याचं काय झालं होतं, एवढी नावं की तुम्हाला मदत करणारी वैयक्तिक लोन भेटून लोन देत आहेत. मला 2 गुन्हे अडकवण्याचा प्रयत्न केला. मी कशा पाया करून मला त्यांनी सोबत करले. कुठल्या पुण्यात मधल्या काहीच कारण नव्हतं. याच्यात त्यांचा कार्यकर्ता, ही मी तुमच्या सगळ्याची विनंती आहे, मी तुम्हाला पाठवतो. त्यांचा कार्यकर्ता सांगतो की कसं खोट्या गुन्ह्यात अडकवतात, कसं पोलीस दबाव आणतात, हे तुमचा कार्यकर्ता सांगतोय ह्यांना, आणि कसा दबाव आहे हे सांगतायत. आता आमची एवढी मागणी की संपदाच्या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशामार्फत एसआयटी करावी, त्याचबरोबर त्या एसआयटीची कक्षा ही वाढवावी. कृष्णा ज्या आपल्या ताई आहेत, अंजना कृष्णा, ह्या महिला IPS त्याच्यामध्ये घ्याव्यात आणि त्याची कक्षा वाढवावी. संपदाच्या खुनाबरोबर नन्नावरेच्या आत्महत्येचं देखील गुढ उकळलं पाहिजे, रत्नदीप निंबाळकरांचं देखील गुढ उकळलं पाहिजे की त्यांना वाचवण्यासाठी त्यावेळेला कुणी प्रयत्न केला आणि हगवणे कुटुंबावर जो अन्याय झाला याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या नार्को टेस्टचे आमचे प्रश्न आहेत दादा. ह्या नार्को टेस्ट तुम्ही पहिले व्हा, तुमची झाली की महबूब शेख तयार आहे. फक्त नार्को टेस्ट मध्ये आपल्यासोबत राहुल धस, महाडिक PI, जायपत्रे, पाटील, बदने, धुमाळ हे देखील अधिकारी, आणि अजून एक चौकशीचं जे पत्र काढलं ज्यांनी दुसऱ्या याच्या त्या दवाखान्याचे, त्या दवाखान्याच्या त्या अधिकाऱ्यांनी त्यांचं नाव या ठिकाणी त्या पत्रामध्ये नमूद केलंय, तक्रारीच्या पत्रात संपदाच्या, तर त्याचा देखील समावेश त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि हगवणे कुटुंबाच्या सोबत काय झालं आणि तुम्ही जे आरोप केलेत हे आरोप कसे आहेत आणि काय, मी विनंती करतो जयश्रीताईंना की त्यांनी आपल्याला सविस्तर त्याच्याबद्दल सांगावं.
आणि फक्त एवढं सांगतो, तुमचे जे कार्यकर्ते फोन करतायत ना, त्यांनी तारीख डिक्लेअर करण्यापेक्षा रणजित दादा मुंबईत ठिकाण हे ठरलं, तारीख तुम्ही सांगायची, पैसे तुम्ही भरायचे आणि पहिली नार्को टेस्ट तुमची, माझे प्रश्न आणि ह्या प्रकरणाच्या विषयी तुमची बदनामी करायला तुम्हाला जे प्रश्न वाटतात ते प्रश्न ह्या प्रकरणाच्या विषयी तुम्ही माझ्याबद्दल द्यायचे, त्याची नार्को टेस्ट माझी करायची. पण हे अधिकारी सगळे सोबत पाहिजे.